श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। आता कालच्या भागात आपण कृष्ण आणि सुदाम्याची कथा ऐकली होती। आता पुढे श्रीपाद प्रभू हे 4 वर्षाचे असताना पिटिकापूरमध्ये मल्याळ देशातील वर्मकला नावाची गूढ विद्या अवगत असलेला एक मल्ल आला। त्याचे नाव कुलशेखर होते। आपल्या शरीराच्या विविध भागांवर नियंत्रण करणारी काही जीवन केंद्रे असतात, त्यांना मर्मस्थाने म्हणतात। मर्मस्थानांना स्पर्श केला असता अथवा त्यावर आघात केला असता ती व्यक्ती बेशुद्ध पडू शकते। शरीराचा कोणताही भाग जागच्या जागी खिळून शारीरिक व्यंग येऊ शकते। मर्मस्थानावरील मारामुळे त्रस्त झालेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी वा एखाद्या आजारपणाच्या लक्षणांना प्रतिबंध घालण्यासाठी या कलेचा वापर करतात। आता बघा, मर्मस्थान म्हणजे जसं आपण आजकालच्या युगामध्ये ॲक्युप्रेशर पॉईंट जे म्हणतो, ते पॉईंट दाबल्याने तर एखाद्या म्हणतो शरीराचं जसं मर्मस्थान असतं, त्या मर्मस्थानाला स्पर्श केल्यावर अथवा आघात केला असता ती व्यक्ती बेशुद्ध पडू शकते। आपण पाहिलं असं सिनेमामध्ये कधी कधी असं मानेच्या बाजूला असं काहीतरी दाबतात आणि दाबल्या लगेच एखादी वस्तू, आता हे सगळं काही श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात नाही आहे, मी समजावं म्हणून तुम्हाला सांगतो, तर ती व्यक्ती बेशुद्ध पडते। किंवा एखाद्या वेळेला आपण प्रेशरनी किंवा ॲक्युपंक्चरनी असं ठराविक ठिकाणी दाब देऊन शरीरातलं काही व्यंग असेल तर दूर करतो। त्या मर्मस्थानातील मारामुळे झालेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी एखाद्या आजाराला लक्षणाला प्रतिबंध घालण्यासाठी या कलेचा वापर केला जातो। वर्मकलेचा उपयोग काय, तर मर्मस्थानावर एखादा मार लागला असेल किंवा एखादा आजार पण आलं असेल तर या कलेचा वापर करून ते बरे करण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे। युद्धकलेव्यतिरिक्त काही विशिष्ट मर्मांना अंडगळ असे म्हणतात। अंडगळ मर्माच्या बाबतीत कशा प्रकारे उपचार करावेत यासंबंधी प्रशिक्षण देणारी कला म्हणजे मर्म उपचार पद्धती। आता बघा, कितीतरी उपचार पद्धती म्हणजे आपल्याकडे किती अवघड ज्ञान होतं बघा। त्या काळामध्ये वर्मकला आणि मर्म उपचार पद्धती या प्रचलित होतात। सुश्रुत या प्राचीन वैद्याने हे शास्त्र जगासमोर आणले। तर हे शास्त्र कोणी आणलं, तर सुश्रुत या वैद्याने आणले। या कलेच्या 12 अत्यंत धोकादायक मर्मकेंद्रे आहेत। या कलेत 12 अत्यंत धोकादायक मर्मकेंद्रे आहेत। या कला गुरुकडूनच शिकल्या पाहिजेत। म्हणजे या कला कोणाकडून शिकायच्या, गुरुकडून, ज्याला फक्त जगाच्या कल्याणासाठीच त्याचा वापर केला आणि त्याचा वापर जगाच्या कल्याणासाठीच केला गेला पाहिजे। या मर्मबिंदूंमध्ये प्राणशक्ती विपुल प्रमाणात असते। त्यांच्यावर भयानक दाब देण्याचा प्रयास केल्यास, त्याच्यावर आघात केल्यास व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो। म्हणजे आता याच्यावर जर भरपूर असं भयानक दाब दिला किंवा त्याच्यावर आघात केला तर एखाद्याचा प्राणसुद्धा जाऊ शकतो। काही विशिष्ट बिंदूंवर दाब देण्याचा प्रयास केल्याने एखाद्याचे प्राण संकटातून रक्षण होत नाही, तर विविध प्रकारचे दीर्घकालीन आजार बरे होऊ शकतात। तर एखाद्या बिंदूवर दाब देण्याचा प्रयास केल्याने काय होते, तर त्याचे प्राण संकटातून रक्षण होते आणि विविध प्रकारचे दीर्घकालीन आजारसुद्धा रक्षणच होत नाही, तर विविध प्रकारचे आजारसुद्धा बरे होतात। कुलशेखर सप्तगिरी बालाजीचा भक्त होता। प्रत्येक राज्यातील मल्लयोद्ध्याला जिंकून जयपताका घेऊन तो पिटिकापुरमला आला। काळ आणि प्रारब्ध या घटनांमुळे तो पिटिकापुरमला आला। पिटिकापुरममध्येही मल्ल होते। ते सर्व एकत्र जमले व त्या निर्णयात पोचले की आपण निश्चितपणे कुलशेखराकडून मार खाऊन अपमानित होणार। तपस्वी जनांना अनेक सिद्धी प्राप्त असतात, ही गोष्ट सर्वश्रुत आहे। माहितीगार मंडळी श्रीपाद श्रीवल्लभांना श्री दत्तात्रय अवतार मानतात। तशा प्रकारे विचार करून हा कठीण प्रश्न सोडवण्यासाठी श्रीपाद प्रभूंना शरण जाण्याची इच्छा होती। त्यावेळी श्रीपाद प्रभू श्री नरसिंह वर्मा यांच्या घरात होते। ते श्री वर्मा यांना चांदीची झालर असलेले एक पागोटे दत्तप्रभूंसाठी तयार केले होते। तर श्री वर्मांनी म्हणजे नरसिंह वर्मांनी त्यावेळेला काय चांदीची झालर असलेले एक पागोटे दत्तप्रभूंसाठी तयार केले होते। तिथे त्या वतनवाडीतील जमिनीची देखरेख करण्यासाठी घोडागाडीतून जाताना चांदीची झालर असलेले पागोटे घालून श्रीपादांना सजवून ते आपल्याबरोबर घेऊन जाण्याची त्यांची सवय होती। एके दिवशी श्रीपाद प्रभूंना पागोटे घालणार तेवढ्यात श्रीपाद प्रभूंनी वर्मांना थोडा वेळ थांबायला सांगितले। तेवढ्यात पिटिकापूरमधील मल्ल तेथे आले।
ते श्रीपादांना शरण गेले आणि श्रीपाद प्रभूंनी त्या सर्व मल्लांना अभय दिले. पिटिकापूरमध्ये एक भीमा नावाचा कुबडा युवक होता. तो 8 ठिकाणी वाकडा होता व अशक्त सुद्धा होता. तो काही काम करू शकत नव्हता. तरी त्याला श्रेष्ठींनी पगार देऊन ठेवून घेतले होते. भीमाचे श्रीपादांवर अमर्याद प्रेम, आत्मीयता आणि अढळ श्रद्धा होती. तो श्रीपादांचा भक्त होता. आपली विकृती दूर करण्यासाठी तो सतत त्यांची प्रार्थना करी. त्यावर श्रीपाद त्या भीमा नावाच्या युवकास म्हणाले, योग्य वेळ येताच तुझे काम करी. श्रीपाद त्या मल्लांना म्हणाले, त्या मल्लाला कशाला घाबरता? आपला भीमा आहे ना, तोच कुलशेखर समोर जाण्यास योग्य आहे. भीमासारखे त्याच्या आपल्या पाठीशी असताना आपणास कसले भय? हे श्रीपाद प्रभूंचे मार्ग अतिशय विचित्र आणि चमत्कारिक असतात. कुलशेखराशी लढण्यासाठी भीमाचा झालेल्या निवडीमुळे पिठापूरचे रहिवासी विस्मयचकित झाले. काही लोकांनी विचार केला की त्या भीमाचा अंत होईल किंवा श्रीपाद प्रभूंचे दिव्यत्व प्रकाशात येईल. कुकुटेश्वराचा मंदिराच्या प्रांगणात मल्लयुद्धासाठी आखाडा तयार करण्यात आला होता. अनेक लोक ती करमणूक पाहण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहिले. आता मल्लयुद्ध सुरू झाल्यानंतर कुलशेखराच्या प्रत्येक माराबरोबर भीमाचे शरीर बलवान होत होते. ज्या ज्या ठिकाणी भीमास मारित होता त्याच ठिकाणी तितक्याच जोरात त्याला मार लागत होता. कुलशेखर क्षीण झाला. भीमाचे कुबड जाऊन तो बलवान झाला. कुलशेखर श्रीपाद प्रभूंना शरण आला. श्रीपाद प्रभू म्हणाले, कुलशेखरा, मानवी शरीरावर 108 मर्मस्थाने असतात. आता किती मानवी शरीरावर किती मर्मस्थाने असतात? ते 108 मर्मस्थाने असतात. श्रीपाद प्रभू म्हणाले, कुलशेखरा, मानवी शरीरावर 108 मर्मस्थाने असतात. त्या सर्वांचे पूर्ण ज्ञान तुला आहे. पण भीमाने पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेवला. मीच त्याचा रक्षक आहे. हे त्याला ज्ञान होते. तू उद्धटपणाने फुगला आहेस. मी दिव्य लीलांचा आनंद लुटतो. आजपासून भीमाची सारी दुर्बलता तुला देतो आणि तू दुर्बल मनुष्य म्हणून जगशील. तुला अन्न वस्त्राला कमी पडणार नाही. तुझ्या शरीरातील प्राणशक्ती घेऊन भीम अत्यंत बलवान होईल. त्या जगातील सर्व प्राणीमात्रांपेक्षा मी शक्तिमान आहे. तिरुपती कोण आहे? मी नाही का? सदैव माझे संरक्षण मिळून त्या कर्मकलेचा गैरवापर ये बाळ, तू पण कथा ऐकलंय, गैरवापर केलास म्हणून मी तुझ्याकडून ही मर्मकला परत घेत आहे. कुलशेखराला क्षणभर श्रीपादांनी श्री पद्मावती व्यंकटेश्वराच्या रूपात दर्शन देऊन कृतार्थ केले. श्रीपादांच्या लीला अचिंत्य अगम्य आहेत. त्यांची करुणा प्राप्त करणे हाच आपल्यासाठी योग्य मार्ग आहे. आता बघा केवढी मोठी लीला होती आणि हा छोटासा भागाचा आपण कथेचा ऐकत आहोत की कुलशेखर नावाचा एक मल्ल होता आणि त्याला मर्मस्थानांच्या ह्याच्याबद्दल जी विद्या असते त्या विद्येला काय म्हणतात? वर्मकला. त्याला वर्मकला ही अवगत होती. वर्मकला अशी असते की वर्मकलेमुळे एखाद्या शरीराच्या एखाद्या भागावर जर आघात केला तर समोरच्याला बेशुद्धही करता येतं. अशी श्रीपाद प्रभूंनी सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये 108 मर्मस्थाने आहेत. त्यांवर योग्य प्रकारे दाब दिला असता किंवा जास्त जोरात दाब दिला असता किंवा आघात केला असता काय होतं की आपल्या शरीरातला आजार, आपलं मृत्यूचं जे हे असतं ना ते सुद्धा जाऊ शकतं. म्हणजे प्राणांवरचं संकट तर जातंच, पण आपले दीर्घकालीन जे आजार पण असतात, काही शरीराच्या भागातले दीर्घकालीन आजारसुद्धा बरे होऊ शकतात. असे तर बघा भीमाला शरीरामध्ये 8 ठिकाणी अष्टवक्र होता किंवा 8 ठिकाणी असं वेगवेगळ्या 8 ठिकाणी तो वाकडा होता. त्याला कुबड होते. असा हा कुबडा युवक होता. त्याच्यामध्ये शक्तिहीन होता. पण जेव्हा कुलशेखराला गर्व झाला व तो ठिकठिकाणी जाऊन मल्लयुद्ध करून विजय पताका घेऊन फिरत असे, ते करता करता तो पिटिकापूरमध्ये आला. पिटिकापूरमध्ये आल्यावर काय झालं की त्यांनी मल्लांना आव्हान दिले. तिकडचे मल्ल हे जरा ओळखून होते की जर ते कुलशेखराबरोबर जर मल्लयुद्ध करण्यास गेले तर त्यांचा निश्चितच पराभव होईल. म्हणून त्यांनी काय ठरवलं की आपण श्रीपाद प्रभूंना शरण जाऊया आणि श्रीपाद प्रभू यातून नक्की काहीतरी मार्ग काढतील. तर श्रीपाद प्रभू जेव्हा हे सगळे मल्ल गेले तेव्हा श्रीपाद प्रभू नरसिंह वर्मा काय करायचे? नेहमी नरसिंह वर्मा एक चांदीची झालर असलेली पगडी घालून
आपल्या सजवून अगदी आपल्या गाडीतनं फिरायला घेऊन. त्या दिवशी ते असं करायला जात असताना श्रीपाद प्रभूंनी त्यांना थांबवले, क्षणभर थांबवले. त्यावेळेला ते मल्ल त्यांच्याजवळ आले आणि ते नरसिंहवर्मांच्या घरी जो कुबडा युवक होता भीमा, त्या श्रेष्ठींच्या घरी जो होता तो त्याचे श्रीपादांवर अमर्याद प्रेम होते आणि तो नेहमी त्यांच्यावर त्याची अढळ श्रद्धा असल्यामुळे तो त्यांच्याकडे आपली विकृती दूर करण्याचा नेहमी प्रार्थना करायचा. आणि श्रीपादांनी सुद्धा त्याला अभय दिलं होतं की मी योग्य वेळी तुझे व्यंग दूर करीन किंवा तुला तुझे काम करीन, असे त्यांनी त्याला वचन दिलं होते. आता जेव्हा हे मल्ल श्रीपादांकडे आले तेव्हा श्रीपाद म्हणाले त्यात काय एवढं मोठा कुलशेखर समोर जाण्यास आपला भीमाच योग्य आहे. म्हणजे त्यांनी भीमाला पुढे केलं आणि मग कुकुटेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात युद्धासाठी सगळे लोक जमले, आखाडा जमला. आणि आता लोकांना पटलं की बघूया, जर श्रीपाद शिवल्लभ एकतर कुलशेखराचा इथे पराभव होईल किंवा मग श्रीपाद शिवल्लभ हे दत्त आहे की नाही, त्यांचं दिव्यत्व प्रकाशित अशा विचाराने अनेक लोक ते एक सामना बनले. मल्लयुद्ध सुरू झाल्यावर काय झालं, कुलशेखराच्या प्रत्येक माराबरोबर भीमाचं शरीर बलवान होत गेलं. ज्या ज्या ठिकाणी तो भीमास मारत होता त्या ठिकाणी भीमाचे कुबड जाऊन तो बलवान होत गेला. आणि नंतर शेवटी श्रीपाद प्रभूंनी भीमानी जेव्हा कुलशेखरांनी पराभव स्वीकार केला तेव्हा श्रीपादांनी त्यांना काय सांगितले, तू गर्वाने फुगला होतास, त्यामुळे तुला ही जी कला येत आहे ती मी तुझ्याकडून काढून घेतो. यापुढे तुझे शरीर बलवान राहणार नाही, तुझं शरीर क्षीण होत जाईल. तुझ्यामधली सगळी जी प्राणशक्ती आहे, म्हणजे तुझ्यातली जी शक्ती आहे ती आता मी भीमाला देतो. अशा प्रकारे श्रीपादांनी भीमाचे कुबड दूर केले व कुलशेखराचे गर्वहरण केले. बघा किती दिव्य कथा, म्हणजे श्रीपाद शिवल्लभांच्या लीला या अगम्य असतात, अचिंत्य असतात आणि त्याच्यामध्ये करुणा प्राप्त करणे हाच आपल्यासाठी योग्य मार्ग आहे. म्हणजे त्यांची करुणा प्राप्त आहे. आता भीमावर करुणा प्राप्त झाली तेव्हा त्यांनी श्रीपाद शिवल्लभ हे नेहमी बघा योग्य वेळ आल्यावर आपल्या याचकाला त्याच्या मनासारखी इच्छा पूर्ण करतात आणि त्यांनी भीमाचे कुबडही त्याच प्रकारे दूर केले आणि कुलशेखराचं गर्वहरणसुद्धा केलेलं आहे. तर आजची कथा ही इथेच आपण थांबवणार. कुलशेखराचा वृत्तांत असं या कथेचं नाव आहे. तर आपण या कथेमध्ये जे काही शिकलात ते श्रीपाद प्रभू हे खूप मायाळू आहेत, अपार प्रेम करणारे आहेत, आपल्या भक्तांना सर्व संकटातून बाहेर काढतात व त्यांची योग्य वेळी इच्छा पूर्ण करतात व त्यांच्यावर कृपा करतात. हे आता आपल्याही लक्षात आलं असेल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, देवाची भक्ती करताना निरपेक्षपणे भक्ती करा. देवाजवळ मागणे मागा, पण देवसुद्धा आपले मागणे योग्य वेळी पूर्ण करेल ही श्रद्धा मात्र नक्की ठेवा. आता तुमच्याही लक्षात आलं असेल, अनेक वेळा अनेक जण म्हणत असतात की स्वामींचं एवढं करतो पण माझे भोग काही सरत नाही. भोग हे तुमचे नक्की सरणार आहेत, पण जे तुमचे पूर्वकर्म आहे ते तुम्हाला भोगायचं आहे आणि योग्य वेळ आल्यावर प्रभू तुमचे भोग हे दूर करत असतात. फक्त आपल्यामध्ये काय असलं पाहिजे, संयम असला पाहिजे, श्रद्धा असलं पाहिजे. किती कठीण प्रसंग आला तरी आपली श्रद्धा डळमळीत होता कामा नये. हेच आता आपण या भीमाच्या कथेतून शिकलो आहे. त्याचं श्रीपादांवर अपार प्रेम होतं आणि त्यांनी त्यांच्यावर श्रद्धा ठेवली आणि योग्य वेळ आल्यावर श्रीपादांनी त्याचं जे व्यंग होतं ते दूर करून त्याला बलवान बनवले. आणि त्यांनी शेवटी कुलशेखराला सुद्धा जरी त्याची शक्ती काढून घेतली असली तरी त्याची इच्छा पूर्ण करताना त्यांनी त्याला पद्मावती व्यंकटेश्वराच्या रूपात दर्शनसुद्धा दिले. तर बघा श्रीपाद प्रभूचा अवतार किती कारुण्य भरलं आहे त्यांच्या मनामध्ये. आपल्या भक्तांवर तसेच इतरांवर सुद्धा ते नेहमीच कृपा करत असतात. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांचा जय जयकार असो. तर आजची कथा ही आपल्याला काय काय शिकवून गेली ते लक्षात घ्यायचं आहे. आणि आपल्याकडे जर एखादी योग्य विद्या असेल तर त्या विद्येचा योग्य प्रमाणे वापर करायचा आहे. लोकांच्या कल्याणासाठी त्याचा वापर करायचा आहे, कोणाला त्रास देण्यासाठी त्याचा वापर करू नये. हे कुलशेखराच्या कथेतून कळते. तर भीमाच्या कथेतून आपल्याला लक्षात येतं की प्रभूंवर आपली श्रद्धा असली पाहिजे, आपण संयम ठेवला पाहिजे,
त्यांची वर प्रेम केलं पाहिजे आणि त्यांची कृपा आपल्यावर योग्य वेळ आली की कळते. आता आजच्या कथेचा प्रश्न आहे, श्रीपाद प्रभूंनी मल्लांच्या विनंतीनुसार कुलशेखराबरोबर कोण युद्ध करेल असे सांगितले आणि कुलशेखराबरोबर कोणी मल्लयुद्ध करून त्याला मल्लयुद्धामध्ये पराभूत केले असे हे आपल्याला सांगायचं आहे. तर आजची कथा आपण इथेच थांबवत आहोत. उद्या पुढची कथा. आता आपला हा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचा 12वा अध्यायसुद्धा इथे पूर्ण होत आहे. त्यामुळे आपण श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. उद्याच्या भागामध्ये आपण 13व्या अध्यायाचा ला सुरुवात करणार आहोत. आपण खूप हळूहळू आणि सगळ्यांना समजेल अशी हे अध्याय वाचतोय. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.